भेटूया. आता काय झालं, मागचे 2 वर्ष माझी सिच्युएशन तुम्हाला माहिती आहे, त्यामुळं मीच जागेवर नव्हतो, त्यामुळे भेटणं मला नाही. 2 वर्षापूर्वी तेव्हा मी अवेलेबल एवढं हे नव्हतं. आणि ठीक आहे, हे जरा आत्ताचे 2-4 महिने माझे थोडेसे टाईट होते, कारण आम्ही अनेक गोष्टी कॉलेज लेवललाही केल्या. आपण आता जवळजवळ 5 कॉलेज ऑटोनॉमस केले, 5ही कॉलेजला A ग्रेड घेतलं. त्याच्यानंतर सिलेबस किंवा हे सगळं जरा वेगळ्या दर्जाचं आपण उभं केलं. आता आर्ट्स इथं नाशिकला LVHला आर्ट्सच्या फॅकल्टीला 600 जागांना 1600 अर्ज आहेत. हो, नाही ते आर्ट्सला ॲडमिशन रिकाम्या पडतात. आम्हाला नॉन ग्रँटच्या तुकड्या भरतील की नाही इथून शंका होती, पण 600 जागांसाठी 1600 अर्ज आहेत डेंटलच्या अवॉर्डची. हा, LVHलाही बोलवली होती, पण त्या दिवशी मुरलीधर मोहोळ होते. त्या दिवशी बरेचसे धावपळ झाली. दोन मिनिटं चालू आहे त्यांचं. काय मागून जाऊ लागलं कसं किती लोक असणार काय प्रवेशाला? एक साधारणतः नाही, गाड्या तर आमच्याबरोबर म्हणजे कार्यकर्ते भरपूर आहेत. जवळजवळ आम्ही आत्ता यायच्या आधी जो आकडा घेऊन आलो, जिल्हाभरातून जवळजवळ 280 म्हणजे मी फेक आकडा देत नाही, 280 गाड्या आमच्या जवळजवळ फायनल झाल्या आहेत. आणि वाढेल तो आकडा थोडाफार, अजून पुढं मागं होईल, कारण जसं कार्यकर्ते हे करतायत त्या पद्धतीने चाललं आहे. ग्रामीणच्याही गाड्या आहेत त्याच्यात, असं काही शहराच्याच आहेत असं नाही, ग्रामीणच्या पण गाड्या आहेत. आणि 280पर्यंत तो आकडा गेला आहे. जवळजवळ 10 नगरसेवक आहेत, काही जिल्हा परिषदचे माजी सदस्य आहेत, असं सगळं हे आहे. 10 आहेत नगरसेवक नाशिक शहरातल्या, पश्चिमचेच आहेत असं नाही आहेत, शहरामधले नगरसेवक आहेत. आत्ताचा म्हणजे ठीक आहे, आता 3 वर्षापूर्वीचे. हा, 17चे 25. हा, विद्यमान म्हणू शकतो आपण, कारण अजून पुढचे निवडून नाही आले. 5 हे इकडचे नाही आहेत, इतर पक्षांचे. तसं मग म्हणाल तर मी त्यावेळेला भाजपकडनंच इलेक्शन केलं ना, त्यामुळे माझे सगळे भाजपमध्येच होते. कुठे? ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये जायचं असं आमचं ठरलं होतं, पण हे नाही केलं होतं. नाही, फक्त बोलणं झालं होतं. राष्ट्रवादीत होतोच मी, आता प्रदेशाचा उपाध्यक्ष आहे अजित पवार साहेबांबरोबर. हो, आपण भाजपमध्ये प्रवेश करत आहात, सत्ताधारी पक्षामध्येच आहात, तरी देखील भाजपमध्ये जात आहे. नाशिक शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून काही महत्त्वाचे मुद्दे आहेत, आणि म्हणून खरं मी हा निर्णय घेण्याचं ठरवलं. आपल्याला कल्पना असेल, मागच्याही वेळेला महानगरपालिका मध्ये आम्ही भाग घेतला होता आणि एक चांगला आउटपुट त्याच्यातून मिळवला होता. त्यामुळे याही वेळेला आता सिंहस्थ कुंभमेळा आहे आणि त्यानिमित्तानं अनेक उपक्रम नाशिकमध्ये होणार आहेत. आणि हे सगळं पाहता नाशिक शहराचा विकास, नाशिकमध्ये जास्तीत जास्त इंडस्ट्रीज याव्यात, IT पार्क्स यावेत, ही माझी पहिल्यापासूनची एक भावना आहे, भूमिका आहे. आणि ते सगळं होण्याच्या दृष्टिकोनातून देवेंद्रजींबरोबर आमच्या ज्या काही 1-2 बैठका झाल्या त्या खूप सकारात्मक झाल्या. आणि मग पक्षाच्या बाहेर राहून काम करण्यापेक्षा पक्षामध्ये राहून जर काम केलं तर ह्या सगळ्याकडे थोडंसं जास्त अटेन्शननी काम करता येईल किंवा लक्ष देऊन काम करता येईल, आणि म्हणून त्या दृष्टीनं हा निर्णय घेतो आहे. पण विकासाच्या बाबतीत अजितदादांचा कोणी हात धरत नाही, तुम्ही त्यांचे प्रदेश उपाध्यक्ष असताना त्यांची साथ सोडताय, अजित पवार कुठे कमी पडताय का? नाही, असं नाही मी म्हणणार ते कुठं कमी पडत आहेत, परंतु नाशिक शहराच्या बाबतीमध्ये जर आपण बघितलं तर नाशिक शहराकडे ज्या पद्धतीनं देवेंद्रजींनी मागंही आपल्याला जाहीर केलं होतं की नाशिक शहर दत्तक घेतलं आहे, आणि त्या पद्धतीची जी डेव्हलपमेंट या ठिकाणी उभी राहावी अशी आमची अपेक्षा आहे, त्या दृष्टिकोनातून हा निर्णय आहे. बाकी असं काही त्याच्यात आमची काही नाराजी आहे किंवा काही वेगळा विषय असा काही कुठलाही भाग नाही. आपण भाजपमध्ये जाणार आहे हे तुम्ही
अजितदादांच्या कानावर घातलंय. मी माझा अधिकृत राजीनामा पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षपदाचा आणि सदस्यत्वाचा हा पक्षाकडे दिलेला आहे. फडणवीसांनी नाशिक दत्तक घेतलं आणि एकही काम केलं नाही याची विरोधक टीका करताय. अशा वेळेस तुम्ही तो विकास करून चालले. आज आपण जर बघाल तर त्याच्याकरता मुंबई नाशिकचा रस्ता जरी बघितला, आज समृद्धीने पण आपण जोडल्या गेलो आहोत किंवा त्याचं चौपदरीकरण आज झालं होतं. आता 6 पदरी 6 लेनचं काम चालू आहे. नाशिक पुणे रस्ता असेल किंवा कुठलाही घ्या तुम्ही, आज इन्फ्रास्ट्रक्चर वाईज बघितलं तर नाशिकला रेल्वेचं सुद्धा एक चांगलं नेटवर्क उभं राहिलं. आज नाशिकमध्ये एअरपोर्टचं सुद्धा चांगलं, आज जवळजवळ 8 फ्लाईट नाशिकमधनं चालू आहेत. एक खूप चांगली कनेक्टिव्हिटी या निमित्तानं उभी राहिली आहे. ही देवेंद्रजींच्या किंवा भारतीय जनता पक्षाच्या प्रयत्नातूनच घडली आहे याची आम्हाला खात्री आहे. म्हणूनच हा निर्णय घेतो आहे. येणाऱ्या काळामध्ये नाशिकमध्ये जर इंडस्ट्रीज याव्यात, नवीन IT यावी किंवा उद्योगीकरण वाढावं ही जर अपेक्षा असेल तर त्या भूमिका आमची त्या अँगलनीच आहे. माजी आमदार कुणाल पाटील पण आता प्रवेश करतायत. हो. तरुणाई भाजपकडे उडा वाढताना दिसतो असं वाटतं. तरुणांचा निश्चितरित्या ओढा आहे. आपण म्हणतात तसं आमच्या कार्यकर्त्यांचाही खूप दिवसापासूनचा ओढा होता की आपण पूर्वी आधी भाजपबरोबर काम केलं आहे. एक वेगळ्या पद्धतीनं भाजप कार्यकर्त्याला सन्मान देतं किंवा काम करू देतं आणि त्यामुळे पुन्हा भाजपबरोबर जावं अशी भूमिका कार्यकर्त्यांची अनेक दिवसापासून होती. कुणाल पाटील यांचंही माझंही कालही बोलणं झालं. त्यांच्याही कार्यकर्त्यांच्या भावना तशाच होत्या आणि तरुणाईच्या विचाराचाच हा एक सन्मान आहे असं मी मानतो. तुम्ही आता प्रवेश करणार आहात, हा प्रवेश कुठे होणार आहे, कोणाच्या उपस्थित होणार आहे, तुमची स्वागत किती जण आहे? हा प्रवेश सोहळा मुंबईचं भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यालयामध्ये होणार आहे. या प्रदेश कार्यालयामध्ये होत असलेल्या सोहळ्याला प्रदेशाचे अध्यक्ष म्हणजे आता उद्या प्रदेश अध्यक्षांची परत नव्यानं निवड आहे, त्यामुळे आजी माझी दोन्ही अध्यक्ष हे त्या ठिकाणी उपस्थित असतील. सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनाही आम्ही विनंती केली आहे, परंतु अधिवेशन चालू आहे आणि त्यामुळं शक्य झालं तर येतो असं त्यांनीही कबूल केलं आहे. आपले गिरीश भाऊ महाजन साहेब पण त्या ठिकाणी असणार आहेत आणि नाशिक शहरातल्या सगळ्या आमदारांशी आम्ही बोललो आहे, तेही सगळे त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि त्यामुळे भारतीय जनता पक्षाचं सगळं प्रदेशचं नेतृत्व त्या ठिकाणी उपस्थित असेल. आपल्यासोबत किती नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य किंवा आणखी पदाधिकारी प्रवेश करणार आहेत? एक साधारणतः 10 नगरसेवक आहेत आणि एक 5-6 जिल्हा परिषद सदस्य आहेत प्रवेशामध्ये. पश्चिम मतदारसंघाच्या आमदार सीमा हिरे हो. यांनी बडगुजर यांना प्रवेशाला विरोध केला. आज तुमच्या प्रवेशाला ते स्वागत करतायत, म्हणजे तुमच्या प्रवेशापूर्वीच भाजपमध्ये 2 गट सध्या बघायला मिळत आहेत. तुम्ही कसं बघताय? भाजपमध्ये आधीचं त्यांचं दोघांचं समीकरण कसं आहे हे नाही मी सांगू शकणार, आता गेल्यावरती अनुभव. पण मी आपल्याला एवढंच म्हणेन की माझी जी कामाची पद्धत राहिलेली आहे, मी कधीही निगेटिव्ह काम करत नाही, मी कायम पॉझिटिव्हच काम करत आलो आहे आणि त्यामुळं माझ्या प्रवेशाने कोणालाही त्रास होणार नाही याची सगळ्यांना खात्री असल्यामुळेच त्यांनी कदाचित माझं स्वागत केलं असेल. 2019 मध्ये त्यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. हो. काल ते तुम्हाला येऊन त्या बैठक सुद्धा झाली असं काहीतरी कळतंय. काय नेमकं आपलं त्या नाही, मी 2019ला निवडणूक लढवली किंवा जो काही लढा आहे तो वैचारिक लढा आहे. माझा आणि त्यांचा कुठलाही पर्सनल वाद आहे किंवा पर्सनल मतभेद आहे असं काहीच नव्हतं. आणि सुदैवानं नाशिकच्या राजकारणात जर आपण पाहिलं तर एक चांगला अँगल आहे. आम्ही कुठल्याही पक्षाचे कितीही नेते एकत्र आलो तरी एकमेकाशी भेटतो, बोलतो, चर्चा करतो, असं काही पर्सनल वाद कोणाचा नसतो आणि त्यामुळं त्या अँगलनं निवडणुकीनंतरही आमचं बोलणं चालणं होतंच. असं काही नव्हतं की त्यांचा माझा काही दुरावा आहे. या पंचवार्षिकला मी काही निवडणूक लढवली पण नव्हती आणि आत्ताही पुढं माझी तीच भूमिका असणार आहे. पक्षानं जिथं कुठं संधी दिली तर आम्ही निश्चितरित्या निवडणुकीचा विचार करू, नाही दिली तर जो कोणी उमेदवार असेल त्याच्या निवडीकरता मी प्रयत्नशील राहील. तुम्ही असे व्यक्ती आहात, बडगुजर म्हणतात की तुम्ही त्यांच्या इलेक्शनसाठी त्यांना मदत केली. सीमा हिरे पण म्हणतात की तुम्ही त्यांना मदत केली. नेमकी कोणाला मदत केली? नाही, तुम्हालाही कल्पना आहे त्या काळामध्ये मी नाशिकमध्येच नव्हतो, मी मालेगावमध्ये होतो आणि कार्यकर्त्यांनी त्यांच्या लेवलवरती भूमिका घेतली. परंतु असं काही मी दोघांच्याही याच्यात फारसं नव्हतं निवडणुकीत, पण अधिकृतरित्या आम्ही त्यावेळेला बडगुजरांना पाठिंबा दिला होता. दादा, आपले बंधू जे आहेत ते उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आहेत. हो. मालेगावमध्ये मधल्या काळात त्यांना जेलमध्ये सुद्धा जावं लागलं होतं. असं असताना सुद्धा सत्ताधारी पक्षात आपण जात आहात, कुठेतरी विसंवाद आपल्या दोघा भावांमध्ये आहे असं म्हणायचं का? नाही, विसंवाद असा आमच्या दोघांमध्ये कुठंही नाही आहे. राजकीय विषय वेगळा वेगळा आहे. तो मालेगावमध्ये राजकारण करतोय, मी नाशिकमध्ये करतोय. दोघांमध्ये 100 किलोमीटरचं अंतर आहे आणि त्यामुळं तसा कुठंही आमच्यामध्ये वाद नाही आहे. परंतु ठीक आहे, ती त्याची भूमिका आहे. आधी आम्ही दोघंही सोबत भाजपमध्ये पूर्वी काम केलंच आहे आणि तसं म्हणाल तर मी भाजप किंवा राष्ट्रवादी या 2च पक्षात जास्त काम केलेलं आहे.
माझं विद्यार्थी दशेपासूनचं सगळं काम मी राष्ट्रवादीमध्ये सुरू केलं होतं. मध्यंतरीच्या काळात आम्ही भाजपबरोबर होतो, परत 19ची निवडणूक लढवायला राष्ट्रवादीत आलो होतो आणि त्यामुळं असं दोघांमध्ये काही वाद नाही आहे. तो त्याच्या कामाचा विषय आणि हा माझ्या राजकीय याचा विषय, बाकी त्याच्यात वादावादी कुठली नाही. आपण माजी आमदार हो. राजकीय वारसा पण आहे आपल्या कुटुंबाला. भाजपमध्ये जाताना कुठलं आश्वासन आपल्याला परिश्रम नाही, असं कुठलंही आश्वासन मी घेतलेलं नाही आणि आपल्यालाही कल्पना आहे भारतीय जनता पक्ष किंवा कुठलाही पक्ष असं आश्वासन देऊन कोणाला घेत नाही. जे काही आम्ही आता पुढे येणाऱ्या काळामध्ये काम उभं करू त्याच्यावर पक्षाला जिथं कुठं आमची आवश्यकता वाटेल त्या पद्धतीची भूमिका दिली जाईल किंवा काम दिलं जाईल त्या पद्धतीनं काम करू. असं कुठलंही आश्वासन घेऊन मी चाललेलो नाही. आणि तुम्हालाही माहिती, मी पदाकरता राजकारण करणारा कधीच माणूस नाही, नाहीतर मी निवडणुका सोडल्या नसत्या. मी पदाचा नाही, शहराचा विकासाचा तुम्ही माझ्या भाषणं जरी पाहिले किंवा कुठेही काम करताना मुद्दे पाहिले तर मी पहिल्यापासून इंडस्ट्री, IT पार्क्स हे सगळे मुद्दे घेऊनच काम करत आलो आहे आणि त्याच विषयांवरती मी चाललो आहे. अशी देखील चर्चा होती की विलास शिंदे जेव्हा प्रवेश केला तर तुम्ही शिंदे गटात प्रवेश करणार होता, तुमची दादा भुसारची चर्चा झाली, मात्र अचानक काय झाले की तुम्ही भाजपमध्ये नाही, असं नाही आहे. माझी आदरणीय शिंदे साहेबांबरोबर भेट झाली होती, चर्चा झाली होती. त्यांनी प्रवेशाच्या बाबतीमध्ये आमच्या पक्षामध्ये या महापालिका तुम्ही आमच्या पक्षाकडनं करा, आम्ही देखील विकासाच्या सगळ्या कामामध्ये मदत करू, ही भूमिका त्यांनी घेतली होती. मात्र या सगळ्यामध्ये जशी त्यांची भेट झाली तशी गिरीश भाऊंची आणि देवेंद्रजींची माझी भेट झाली. त्यांनीसुद्धा त्यांची भूमिका या ठिकाणी सांगितली आणि दोघांच्यामध्ये निर्णय घ्यायचा होता. आम्ही या ठिकाणी कार्यकर्त्यांची बैठक घेतली. बहुतांशी कार्यकर्त्यांचा ओढा हा भारतीय जनता पक्षाच्या दिशेनं होता आणि म्हणून दोघांमध्ये आम्ही भारतीय जनता पक्षाची निवड केली. बाकी असं नाही आहे की आम्हाला काही वेगळं त्याच्यातलं रिझन होतं. भाजपशिवाय इतर पक्षात काही राम राहिला नाही असं एकूण वाटतंय का? भविष्यामध्ये भाजपसाठी स्ट्रॉंग आहे. ज्या पद्धतीची भूमिका किंवा ज्या पद्धतीनं काम आज भारतीय जनता पक्ष करत आहे ही खूप म्हणजे या देशाला वेगळ्या दिशेनं भारतीय जनता पक्ष घेऊन जातो आहे असं मला वाटतं. आपण जर पाहिलं तर अगदी NEP सारखा विषय असेल, आज जगामध्ये निर्माण होणाऱ्या रोजगाराच्या संध्या पाहून भारतीय शिक्षण पद्धतीच बदलली आणि ह्या जगामधल्या ज्या सगळ्या रोजगाराच्या संध्या निर्माण होत आहेत या भारतीय विद्यार्थ्याला कशा मिळतील, भारतीय तरुण त्या सगळ्या संध्या कशा ग्रॅब करू शकेल या दृष्टिकोनातून ते काम करत आहेत आणि खऱ्या अर्थानं ते सगळं काम पाहून आम्ही प्रभावी झालो आणि हा निर्णय घेतला आहे. ज्या काही तुमच्या बातम्या आहेत त्या सोशल मीडियाच्या कमेंट आहेत तर अशा देखील काही कमेंट बघायला मिळतात की अपूर्व हिरे आधी वेगळ्या पक्षात होते, नंतर स्वतःचा एक पक्ष काढला, की वारंवार पक्षांतर का करताय? नाही, जनराज्य नावाची एक आघाडी मी काढली होती हे बरोबर आहे. आम्ही महापालिका त्याच्यात लढलो, त्याची ती काही विधानसभा लोकसभा लढवायची नव्हतीच. एक आपण जी महापालिकेच्या दृष्टीनं स्थानिक स्वराज्य आघाडी उभी करतो ती केली होती आणि जनतेसमोर आम्ही आमचा अजेंडा घेऊन गेलो होतो की आम्हाला बहुमत दिलं तर आम्ही या गोष्टी करून दाखवू. मात्र त्यावेळेला जनतेनं आम्हाला बहुमत दिलं नाही आणि ती आघाडी आम्ही त्याही वेळेला भारतीय जनता पक्षातच विलीन केली होती. पण असं का एवढे पक्षांतर करण्याची का तुम्हाला गरज वाटते? म्हणजे एका ठिकाणी तुम्ही स्थिर असता तुमचं राजकारण दिसत नाही. नाही, असं काही नाही. मी अनेक वर्ष स्थिर आहे. आता तसा विचार कराल तर गेले 8 वर्ष मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्येच आहे आणि त्याच्या आधी भाजपतच होतो, त्याच्या आधी राष्ट्रवादीतच होतो आणि त्यामुळं या 2 पक्षांमध्येच थोडंसं तुम्ही म्हणाल तसं जाणं येणं झालं आहे हे पण मान्य. परंतु आता भाजपमध्ये शेवटपर्यंत भाजपतच राहू, परत पक्षांतर होणार नाही याची खात्री देतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.